दरम्यान अहमदाबादमधल्या अपघातग्रस्त विमानाच्या यादीमध्ये 74 क्रमांकावर नाव असलेली यशा कामदार ही मूळची नागपूरची आहे. तिचं लग्न अहमदाबादमधील मोठा फॅमिलीमध्ये झालं होतं अशी माहिती आता समोर येते. अपघातग्रस्त विमानात नागपूरची एक मुलगी असल्याचं समोर येत आहे. 74व्या क्रमांकावर नाव आहे यादीमध्ये आणि तिचं लग्न अहमदाबादमधील मोठा फॅमिली यांच्यामध्ये झालेलं होतं. तेव्हा प्रवाशांबद्दल आता एक एक करून माहिती समोर येते, तपशील समोर येतात की नेमके हे कुठले सगळे प्रवासी आहेत. त्यातलं अहमदाबादमधल्या अपघातग्रस्त विमानाच्या यादीतलं 74 क्रमांकावरचं हे नाव आहे. यशा कामदार असं हे नाव, मूळची नागपूरची आहे आणि तिचं लग्न अहमदाबादमध्ये मोठ्या फॅमिलीत झालेलं होतं. अपघातग्रस्त विमानाबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊया. भारतामधले हे भीषण विमान अपघात काही आपण बघतोय. 19 ऑक्टोबर 1988 ला अहमदाबादमध्ये अपघात झालेला. इंडियन एअरलाइन्सचं विमान कोसळलेलं, 130 जणांचा ज्यामध्ये मृत्यू झालेला. तर 14 फेब्रुवारी 1990 ला बंगळुरूमध्ये इंडियन एअरलाइन्सचं विमान कोसळलं, 92 जण मृत्युमुखी पडले. तर आजचं जे अपघातग्रस्त विमान आहे त्याबद्दलची अधिकची माहिती घेऊया. एअर इंडियाचं AI-171 विमान अपघातग्रस्त झालं. बोईंग 7878 ड्रीमलायनर विमानाला हा अपघात झाला. विमानाचा नोंदणी क्रमांक आहे VTANB. विमानाचं पहिलं उड्डाण झालं 14/12/2013 रोजी. तर सेवेसाठी एअर इंडियाकडे हे विमान जानेवारी 2014 मध्ये सुपूर्द करण्यात आलं. अहमदाबाद विमानतळावर जवळच एअर इंडियाचं विमान क्रॅश झाल्यावर विमानतळाच्या आतून एका प्रवाशाने व्हिडिओ काढलेला. तो व्हिडिओ आता माझ्याच्या हाती लागलेला आहे. विमानतळापासून काही मीटर अंतरावरच हे विमान कोसळलं आणि या व्हिडिओत देखील ही बाब अगदी स्पष्ट होते. हाच तो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण बघताय या एअरपोर्ट जवळ अवघ्या काही अंतरावर, काही मीटर अंतरावर हा क्रॅश अशा प्रकारे झाल्याचं बघा समोर येतं आणि त्याची दृश्य आता आपल्याकडे आलेली आहे. धुराचे लोट आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत आणि अवघ्या कमी अंतरावर विमानतळापासून हे विमान कोसळलं. एअर इंडिया अपघाताबाबत पंतप्रधान मोदींनी तीव्र दुःख व्यक्त केलेलं आहे. पंतप्रधान मोदींनी हवाई वाहतूक मंत्री के राममोहन रायडू यांच्याशी बातचीत केली आणि संपूर्ण घटनाक्रमाची माहिती घेतली. अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने अहमदाबादसाठी रवाना झाले. अपघातानंतर हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. तर हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी तातडीने अपघातानंतर विजयवाड्याहून अहमदाबादकडे धाव घेतली. त्यामुळे आता सरकार स्तरावर देखील हालचालींनी वेग घेतलाय. तर रेल्वे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचं म्हटलेलं आहे. आताच मंत्रालयातील वरिष्ठ स्तरावरती आमची बैठकही झाली आणि त्या बैठकीमध्ये सेक्रेटरी असतील, डीजीसी असतील, आमचे एआयचे सगळे वरिष्ठ अधिकारी असतील, सगळ्यांची आमची बैठक झाली आणि ही घटना कशी घडली, त्याच्यामागचं कारण काय, किती कॅज्युअल्टी आहेत, किती जखमी आहेत याच्यावरती चर्चा, त्याच्यावरती काम सातत्याने गेले 2 तास सुरू आहे. आणि आता मी सुद्धा आमचे सेक्रेटरी असतील आणि डीजीसी असतील यांना सोबत घेऊन अहमदाबादला पोहोचतोय. तेव्हा मला असं वाटतं की आता प्राथमिक स्वरूपामध्ये जे घडलंय आपल्या समोर किती कॅज्युअल्टी झाली, काय झाली आहे, राज्य सरकार, गुजरात राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळी आपत्कालीन व्यवस्था जी लागली ती सगळी मदत त्या ठिकाणी होतीये. आता जखमींना मदत करण्याचं, हॉस्पिटलला पोहोचवण्याचं काम सुरू आहे. कारण काय वेगवेगळ्या गोष्टी होती त्याच्यावरती आता अभ्यास चालू आहे, त्याची चौकशी चालू आहे, ते आपल्याला समजेलच. आणि ज्या इमारतीवरती हे विमान कोसळलंय तिथे सुद्धा कॅज्युअल्टी झाल्याची किंवा जखमी झाल्याची शक्यता असू शकते, पण अधिकृत आपल्यापर्यंत अजून ती माहिती नाही. आम्ही तिथे आता पोहोचतो. तर विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचं सांगताना सविस्तरपणे या संदर्भात माहिती दिली. तर विमानामध्ये एकूण 242 प्रवासी, ज्याच्यामध्ये 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स, त्याच्यातले भारतीय
प्रवासी 169, ब्रिटिश प्रवाशांची संख्या 53, एक कॅनेडियन नागरिक आणि पोर्तुगीज 7 असे प्रवासी आणि त्यासोबतच 12 क्रू मेंबर्स असं 242 प्रवासी विमानामध्ये होते. तर हा भीषण अपघात ज्यांनी पाहिलाय त्यांच्या प्रतिक्रिया आता समोर आल्या. पाहूया. यहीं मेरे ऑफिस में बैठी थी, जैसा धड़ाका हुआ मैं वहाँ ऑफिस से वहाँ गई. बहुत बड़ा प्लेन क्रैश हुआ था, तो बहुत धुआं और आग लगी थी. जो डॉक्टर्स के फ्लैट थे उनको बहुत डैमेज हुए हैं और उसमें से कितने डॉक्टरों को हमने निकाला है, लोकल कार्यकर्ता और सब मिलके. बाद में जो प्लेन में से निकाले. तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल बोलत आहेत. थेट जाऊया. This accident, how and why it took place is a very, surprising thing, because the A787 Dreamliner is a very technically advanced aircraft. There are thousands of Dreamliners flying all over the world by many airlines, and there is no reason to doubt about the aircraft itself. Now, if the accident has taken place, only the black box will reveal what is the real reason why things went wrong. The captain did give a mayday call, but we must also remember that the aircraft flew from Delhi to Ahmedabad. Obviously, there was no snag. Otherwise, the captain would not have decided to fly from Ahmedabad to London, which is a very long flight. And there is absolutely no reason to even consider, because the pilot would have done pre-flight checks. On every flight, there's a pre-flight check. And between the captain and the second in command, they do all the checks to ascertain whether the plane is flyworthy. So in this case, for a 9.5-hour flight, everything was in place. What went wrong, only an investigation can reveal. Do you think there was a breach into security checks or any? This is all very premature to say what actually happened. We do not know anything beyond the fact that this unfortunate accident took place. How it took place, whatever videos are shown on television because somebody has taken a video, and that is all we know. The plane took off and then it just went down. Now, why, what exactly happened? There was a mayday call, but we do not have any more information as we speak. There are names of coming up. Some former minister was on board in the plane. There is a name of which Shri Vijay Rupani, who was the former Chief Minister of Gujarat, his name was on the passenger list, as I see on television. I have no idea exactly what has happened. I pray for his well-being, as of many other passengers who may have survived. And I hope that, many people survive this tragic accident. सर, हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह से आज गुजरात में जाएंगे. आज बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना एयर इंडिया के 787 ड्रीमलाइनर जो अहमदाबाद से लंदन जा रहा था उसमें हुई. तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान विमान अपघातासंदर्भात एव्हिएशन एक्सपर्टचं काय म्हणणं आहे, अधिक माहिती काय दिली आहे त्यांनी, ते बघूया. वेरी डिफिकल्ट टू से कि टेक्निकल फॉल्ट ऐसा क्या हो सकता है जो कि दोनों इंजन के पावर को लॉस करेगा. क्या इतने बड़े बर्ड एक्टिविटी वहां पर थे? वैसे अहमदाबाद एयरपोर्ट में बर्ड्स बहुत हैं, लेकिन क्या वो इतने ज्यादा थे कि एयरबस बोइंग 787 जैसे जहाज के दोनों इंजन को एक साथ खत्म कर सकता है? क्वाइट अनलाइकली, बट दैट इज वन ऑफ द पॉसिबिलिटी. अभी खबर यह है कि पायलट ने मेडे कॉल दिया था. इसका मतलब यह है कि जो भी फेलियर था वो पायलट के कॉकपिट में दिखा था. अगर वो दिखा था, दैट मीन्स कि वो टेक्निकली उसमें वो फॉल्ट नजर आया और उसको ये लोग कॉम्बैट करते हुए एयरबॉर्न हुए.